राज्यात सध्या एका प्रकरणाची रोजच चर्चा आहे। ते प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं। या प्रकरणात जवळपास रोजच खुलासे होत आहेत आणि हे खुलासे करण्यात सर्वात पुढे कोण आहे तर भाजप आमदार सुरेश धस। सुरेश धस वापरत असलेले आका आणि इतर शब्द आता राज्यभर परिचित झालेत। सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरल्यानं या प्रकरणाची व्याप्ती आता राज्यभर झाली आहे। अगदी मुंबईतही जनक्रोश मोर्चे निघाले। मात्र यामुळे दिवसेंदिवस अधिकच अडचणीत येत चालले ते म्हणजे धनंजय मुंडे। महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे हे भाजप बरोबर सत्तेत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत। या पलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत असंही बोललं जातं। मात्र तरीही भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवून देत आहेत। त्यामुळे सत्तेत असूनही धस विरुद्ध मुंडे संघर्ष का आहे? धस मुंडेंविरोधात एवढे आक्रमक का झालेत? धस यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात भाजपचे बळ आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर धस विरुद्ध मुंडे वादात आपल्याला खोलात जाऊन पाहायचं असेल तर सर्वात आधी धस यांची राजकीय कारकीर्द पाहावी लागेल। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे सुरेश धस यांचा जन्म झाला। घरात मोठा राजकीय वारसा नसला तरी राजकारण मात्र होतं। आपले वडील सातत्याने पराभूतच होत आले होते असं धस अजूनही सांगतात। राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात सुरेश धस हे भाजपचे दिवंगत नेते आणि धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात असलेल्या गटात सहभागी होते। मात्र लवकरच त्यांनी बाजू बदलली। 1997 मध्ये सुरेश धस यांनी पक्षांतर करून गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर संपर्क वाढवला। 1999 च्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले। 2004 साली सुरेश धस यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बीडच्या राजकारणात लोकप्रियता मिळवली। 1999 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापना झाल्यानंतर भाजपची स्थिती ही कमकुवत झाली होती। दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील प्रभाव कमी झाला होता। सुरेश धस यांना आता जिल्ह्यात एक नंबर होण्याची संधी खुणावू लागली होती। मग लगेच 2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदार सुरेश धस यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आणि धस यांचं राजकीय वजनही वाढलं। मुंडे एवढ्या ताकदीचा नेता होण्याकडे धस यांची वाटचाल होती। पण याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या संपर्कात आले। 2013 मध्ये धनंजय मुंडे ही भाजपमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2014 मध्ये धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती। पण अगदी अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला होता। महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता। त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते। मात्र लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपलेच प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं। पण या पराभवानंतर धस यांचे ग्रह बदलले। त्यातच पक्षातही धस यांच्यानंतर आलेल्या धनंजय मुंडे यांचं वजन वाढू लागलं। सुरुवातीच्या काळात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते। त्यातच डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली। त्यामुळे बीडमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। त्यात धस यांचाही समावेश होता। अजून एक गोष्ट म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला। अशा वेळी गोपीनाथ मुंडे यांची जागा घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीतून अजूनच बळ मिळालं होतं। त्यामुळे मग धस यांनी पुन्हा एकदा भाजप बरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली। त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे 2017 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं। राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक वाढवली। यामुळे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्यांचे राजकीय वैर अजूनच वाढले। त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकारणात कट्टर शत्रू होते।
2018 मध्ये पुन्हा भाजपात सहभागी झाल्यानंतर सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली। धस यांनी पंकजा मुंडे यांच्याबरोबर राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण यात पंकजा मुंडे यांना काही यश येत नव्हतं आणि धनंजय मुंडे यांची ताकद वाढतच होती। याच दरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हातमिळवणी केली। त्यामुळे मग स्थानिक राजकारणात पंकजा मुंडे घराण्याचं वर्चस्व आलं आणि धस एकाकी पडले। त्यामुळे मग 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यास जाहीरपणे नकार दिला, असा मुंडे समर्थकांचा आरोप आहे। तर धस मात्र आपण पंकजा मुंडे यांचं काम केल्याचं सांगतात, पण दोन्ही भाऊ बहीण एकत्र असतानाही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। मग धस यांचा वचपा काढण्यासाठी मुंडेंनी विधानसभा निवडणुकीची वाट पाहिली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं आष्टी मतदारसंघातून सुरेश धस यांना उमेदवारी दिली, मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी युती धर्म न पाळता धस यांचा पराभव करण्यासाठी अपक्ष उमेदवाराला बळ दिलं। मात्र तरीही या निवडणुकीत सुरेश धस तब्बल 77,000 मतांनी विजयी झाले। पण त्याच वेळी महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुतीनं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं। त्यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा बहीण भावांचा पराभव दिसून आला। याच दरम्यान मग धस यांना संधी मिळाली। संतोष देशमुख प्रकरणामुळे ज्याचा थेट धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे। वाल्मिक कराडची दहशत, त्याचं गुन्हेगारी नेटवर्क आणि कराडचं धनंजय मुंडे यांच्याशी असलेला थेट संबंध यामुळे मग धनंजय मुंडे हे चांगलेच कात्रेत सापडले आणि सुरेश धस यांनीही मग त्यांचं स्कोअर सेटल करून घेण्यास सुरुवात केली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना नाहीच, पण पंकजा मुंडे यांनाही मिळालेलं नाही। मात्र यामध्ये अजूनही एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे यामुळे सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्यावर आरोप होत आहे। सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, तरीही सुरेश धस यांना मोकळीक का दिली जात आहे? तर याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणानं आता जातीय संघर्षाचं रूप घेतलंय। मराठा संघटना नेते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक झालेत। त्यातच बीडमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहता त्यांचं हे संपूर्ण प्रकरण एक हाती हातात घेतलं असतं। अशा वेळी मग हे टाळण्यासाठी जरांगे यांच्या एक हाती हे प्रकरण असू नये यासाठी मग स्वपक्षीय नेत्यालाच या आंदोलनात उतरायला सांगणे हे एक लॉजिकल चॉईस ठरते। त्यामुळे मग धस या आंदोलनाचा चेहरा झालेत। मात्र सोबतच धस यांनी आपला पूर्ण रोख सरकार विरुद्ध न ठेवता धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध ठेवलाय। तर थोडक्यात काय, तर धस विरुद्ध मुंडे या स्थानिक संघर्षानं आता मोठं रूप घेतलंय आणि आता याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाचाबचाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।